आता काय बोलावं या विषयावर. आता मला वाटतं की मराठा समाजाला पहिल्यांदा न्याय देण्याचं काम माननीय देवेंद्रजींनी केलं. हे सर्व आपण इतक्या वर्षामध्ये बघितलेलं आहे. आणि असं असताना कोणी काही बोलावं, कुणाबद्दल आपण बोलतोय, थोडं बात सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. त्यांनी भुजबळ साहेबांना इतक्या वर्षामध्ये आपली मागणी असताना इथे कुठे आपल्याला पत्रामध्ये कुठल्याही सरकारने, पूर्वीच्या काँग्रेस सरकारने आपल्या पत्रात काही टाकलेलं नाही, काही दिलेलं नाही. असं असताना आपण बघितलं असेल की देवेंद्रजीच होते की त्यांनी ह्या आरक्षणाला खरं वाचा दिली, वाचा फोडली. त्या ठिकाणी आमच्या समाजाच्या पत्रामध्ये काहीतरी त्यांनी दिलं. दुर्दैवाने ते कोर्टामध्ये टिकलं नाही. हा भाग वेगळा आहे. विधानसभेमध्ये सुद्धा बिल पारित झालं, सगळं झालं, पण दुर्दैवाने आमचं सरकार बदललं आणि त्यामुळे ते कोर्टामध्ये टिकवू शकले नाही काँग्रेस सरकार त्यावेळेचं तत्कालीन सरकार. तर आमचा दोष नाही आहे, पण पहिल्यांदा हे कोणीतरी दिलं हे आपल्या सगळ्यांना मान्य आहे. आणि असं असताना हे खुंची आहेत आणि असे आहेत, मला वाटतं या म्हणण्याला काही अर्थ नाही आणि त्यांना कोणीही म्हणजे तशी साथ देणार नाही. ते म्हणतात फडणवीस सांगतात आणि भुजबळ भुंकतात अशा शब्दात भुजबळावर टीका केली. मला वाटतं आपण अनेक दिवसापासून ऐकतायत जरांगे पाटील काय बोलतायत, कुठल्या थराला जाऊन बोलतायत, काय आपण बोलतोय. मला वाटतं की आपल्या मागण्या आहेत, ठीक आहे, असू द्या, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. तर रास्त मार्गाने, योग्य सरचिल मार्गाने आपण मागितल्या पाहिजे. पण हे करत असताना कोणाविषयी काही बोलावं. मागच्या वेळेला तर म्हणजे इतका स्तर खाली गेला होता या सगळ्या गोष्टींचा, एकमेकांना आरोप प्रत्यारोपांचा, की लोकांनाही कंटाळा आलेला होता या गोष्टीचा. लोक तर ऐकायला तयार नव्हते. आणि म्हणून मला वाटतं सरचिल मार्गाने आपण मागू शकतात, आपल्या मागण्या शास्त्राकडे ठेवू शकतात. पण हे करत असताना आपण थोडं जिभेवर जे आपले आहे त्याच्यावर संयम ठेवला पाहिजे, मला असं वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.